पण काही म्हणा कविराज, अहो बऱ्याच दिवसांनी अक्कलकोटात आलात आपण. अहो स्वामींच्या दर्शनाची ओढ तर मनात होतीच, फक्त पाय इथवर यायला उशीर झाला इतकंच. म्हटलं आधी पहाटे स्नान करून निर्मळ व्हावं आणि मगच स्वामींच्या चरणी जावं. बाळप्पा भाऊ, स्नान करताना काही ओळी सुचल्या. स्वामींवरचा भाव जेव्हा ओसंडून येतो ना, तेव्हा शब्द आपोआपच जन्म घेतात. अहो ऐकवा ना. जिथे पाहतो तिथे स्वामींचा वास, प्रत्येक श्वासात त्यांचाच श्वास. कणाकणात आहे त्यांचीच दिव्यता, जिवंत प्रत्येकात त्यांचीच चेतना. वा. पानाची सळसळ, नदीची सरसर, दगडात, वृक्षात, निरभ्र आकाशात, स्वामींची छाया प्रत्येक श्वासात, विश्वासात. ज्याच्या मनात प्रकाशाची लहर उठे, प्रत्येक जीवात त्याला स्वामीच दिसे, प्रत्येक जीवात त्याला स्वामीच दिसे. वा. श्री स्वामी समर्थ. वा वा वा. कविराज, अहो किती सुंदर वर्णन केलं. तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये तुमचा अनुभव दिसतो आणि स्वामींचा स्पर्शही जाणवतो. फारच सुंदर शब्दरचना होती. अहो यातलं माझं काहीच नाही बाळप्पा भाऊ. प्रतिभा असेल तर ती केवळ स्वामी कृपेमुळेच. तेच सुचवतात, तेच लिहूनही घेतात. आम्ही तर फक्त त्यांच्या परीक्षेतलं एक पान आहोत. स्वामी, काल विनासोबत गावात जे घडलं ते ऐकून खूप वाईट वाटलं. तुम्ही रणजितरावांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांच्या लक्षातच नाही आले. त्यांच्यात काहीच सुधारणा नाही झाली. स्वामी, खरंच का हो, चांगुलपणा स्वीकारणं इतकं कठीण असतं? कविराज आल्यावर कळेल. कविराज? कोण कविराज? नाही म्हणजे कधी येणार आहेत ते, आणि येताना काही आणणार आहेत का? हे सगळं योग्य वेळ आल्यावर कळेल. बाळप्पा भाऊ, मी कधी एकदा स्वामी स्थानावर पोहोचतोय ना असं झालं. हे काव्य स्वामींच्या चरणी अर्पण करण्याची इच्छा मनात अगदी धगधगते आहे. बरं, आपण आता स्वामी स्थानावरच चलावं. मी महादेवाच्या मंदिरात जाऊन येतो. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्राणी मात्रात स्वामी आहे, कणाकणात त्यांची चाहूल आहे, त्यांच्या आवाजात भक्ती आहे आणि निर्मळतेची धून आहे. अहो सांभाळून, काय झालंय? पुढे जाऊ नका, तिकडे बैल उधळलाय. बैल उधळलाय? मी आता जीव वाचवून धावत आलो इथे. जाऊ नका पुढे. मला आता काय सुचलं, प्रत्येक प्राणी मात्रात स्वामी आहे. मग हे जर खरं असेल तर त्या बैलातही स्वामींचा अंश आहेच. मग मी घाबरू कशाला? ज्याच्यात स्वामी आहे तो माझ्यावर का धावे? हा कुत्राही माझी वाट अडवतोय. पुढे जाऊ नकोस असा संकेत देतोय की काय? श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी गया, एक काम कर. प्रथमोपचारा करता आंबे हळद. हो स्वामी. जा. श्री स्वामी समर्थ. श्री
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, माझ्या घराच्या देवारात तुम्ही जेव्हा विराजमान होता तेव्हा प्रत्येक दिवस प्रत्येक सकाळ पवित्र व्हायची. आज ही पूजा मी धर्मशाळेत करते, पण मला खात्री आहे तुम्ही इथेही आहात आणि तिथेही आपल्या घरात. ते घर रिकामं नाहीये. तुमच्या अस्तित्वानं ते आजही तिथे श्वास घेतं. माझ्या आई बाबांचं स्वप्न, माझं स्वप्न आणि त्या घराचा देवारा पुन्हा उजळलेला पाहणं हेच माझं स्वप्न आहे. आणि ते मी तुमच्या आशीर्वादाने पूर्ण करणारच. आज हे फूल मी इथे वाहते, पण मला माहिती आहे ह्याचा सुवास तिथे आपल्या घराच्या देवारात दरवळत असणार. स्वामी, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे याची मला पूर्ण खात्री आहे. माझ्या मार्गावर जर सावल्या उभ्या राहत असतील तर त्यातून मला प्रकाशाची वाट दाखवा स्वामी. अहो लवकर या. काय झालं कामिनी? एवढा आरडाओरडा का करतेस? अहो हे बघा काय घडलंय ते. हे कसं शक्य आहे? म्हणजे कोणी केलं हे? तेच म्हणते, पूजा झालेली आहे. आपण पूजा करत नाही, कुणी घरात आलं नाही, सकाळी उठले तर देवघर रिकामं होतं. मग ही पूजा केली आहे कोणी? हे सामान्य नाही. म्हणजे इथे कोणाचं तरी अस्तित्व आहे. अहो बघा ना, चाफ्याची फुलं सुद्धा वाहिलेली आहेत तिथे. वीणा, काल स्वामींनी साक्षात्कार दिला खरा. देव अशा वेळेस अवतरतात असं लोक म्हणतात. ते बहुतेक हेच. पण परत सगळं सुरळीत कधी होणार? आपलं घर, आपलं देवघर आपल्याला कधी परत मिळणार? हे काही स्वामींनी सांगितलं नाही. आई, स्वामी प्रत्येक प्रश्नाची उत्तरं योग्य वेळी देतात. आपण अधीर होतो, पण स्वामी कधीच होत नाही. त्यांचा प्रत्येक संकेत हा एखाद्या ग्रंथापेक्षाही मोठा असतो. हे काय? उदीचा चंद्र? स्वामी, हा कसला संकेत देऊ पाहताय? फूल खाली पडलं आणि तिथे हा पूर्ण चंद्र. आई, बाबा, मला संकेत कळला. पौर्णिमेला आपल्याला आपलं घर परत मिळणार. हे शक्य आहे? हो बाबा, स्वामींचे संकेत कधीच चुकत नसतात. आज त्यांनी चंद्र दाखवला, म्हणजे आता आपल्या आयुष्यातला अंधार संपणार, अन्याय संपणार, आपली पौर्णिमा येणार. म्हणजे आपण पुन्हा आपल्या त्या घरात जाणार? आई, स्वामींचा शब्द न बोलला तरी चालतो. त्यांचा संकेतच आपल्यासाठी आशीर्वाद आहे.
पूजा झालेली आहे. हा स्वामींचा काही संकेत आहे की त्या विणाने काही जादूटोणा करून ठेवलाय? कामिनी, जादू टोणा वगैरे काही नसतं. देव धर्म अंधश्रद्धा याच्यात पटकन अडकतेस तू. अगं, नकळत कोणतरी आपल्या घरात घुसलं असेल आणि आपल्याला घाबरवण्यासाठी हे सगळं केलं असेल. फार लक्ष देऊ नको, मनावरच घेऊ नकोस हे. आपण कधीपासून खजिना शोधतोय आपण, सापडला का? नाही ना. या घरात आलो, आपल्याला हे घर लाभेल असं वाटलं होतं, ते घरही लाभत नाहीये. त्यांना कसं लाभत होतं हे घर? या घरात असं काय आहे नेमकं? गेले 2 दिवस झाले संग्राम रवी घरी आलेले नाहीयेत. मला आता भीती वाटायला लागली. ते दोघे सुखरूप असतील. कामिनी, माझी माणसं पाठवलीत मी त्याच्या शोधावर. त्यांना शोधतील आणि घरी घेऊन येतील. तरुण पोरं आहेत ती, तमाशाला वगैरे गेली असतील. तुम्हाला स्वामींनी दिलेला संकेत आठवतोय का? रवी, संग्राम, वेळी सुधारा. वीणाला तिचं घर परत द्या. नाहीतर आज फक्त भास झालाय, पण हा भास सत्यात उतरायला वेळ लागणार नाही. आपल्यावर मोठं संकट येणार. मला तर कधी कधी भीतीच वाटते. या सगळ्यामुळे आपलं सगळं सुखच हिरावून घेतलं जाणार नाही ना. मी काय म्हणते, आपण हे घर विणाला देऊयात का? काय बोलतेस तू? तोंड उघडताना विचार करून बोल. घर परत देणार आहोत. काही झालं तरी हे घर परत करणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल. गावकऱ्यांमध्ये चुकीचा संदेश पोचेल. त्यांना वाटेल आपण घाबरलोय. आपल्या दहशतीला तडा जाईल आणि दहशत संपली म्हणजे संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडेल. आपण इथं जे साध्य करायला आलोय ना, ते कधीच साध्य होणार नाही. अहो, पण त्या विणाच्या पाठीशी स्वामी आहेत. काळजी करू नकोस. माझ्या हाताशी संपूर्ण यंत्रणा आहे. देव धर्म स्वामी यांच्यापेक्षा मोठी असते ती सत्ता. जिंकणार मीच, फक्त मीच. दुर्योधनाला वाटलं होतं की त्याच्या पाठीशी कौरवांची सेना आहे, तो पांडवांना सहज हरवेल. पण पांडवांच्या पाठीशी साक्षात श्रीकृष्ण होता. त्याचप्रमाणे आमच्या भक्तांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असतो. वीणाचा विजय निश्चित आहे, पण त्यासोबत घडणार महाभारत हे घडणारच. दुर्योधन वेळी शाळा झाला नाही. रणजित जर वेळी शाळा झाला तर आणि तरच हे संकट टळू शकेल. स्वामी, हे सगळं कुणासाठी करताय? म्हणजे आंबी हळद का उगाळताय? कुणाला काही लागलंय का? हा, म्हणजे कोणाला दुखापत झाली आहे का काही? आणि फार मोठी झाली आहे का? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कविराज, अहो तुमची अशी अवस्था कशी झाली? हा अपघात कुठे झाला? मी रस्त्याने चाललो होतो आणि एक बैल धावत आला. मी हात जोडून उभा होतो आणि मला जोरात धडक बसली. असं घडलं हे सगळं. मी समजत होतो की प्रत्येक प्राणी मात्रात स्वामींचा अंश आहे, पण मी चुकीचा ठरलो. त्या बैलामध्ये देखील स्वामींचा अंश असता तर हे असं काही घडलंच नसतं. माझं काव्य चुकलंय. मला ते बदलायला हवं.
स्वामी, तू जखमी झालायस, वेदनेत आहेस, त्यात अपेक्षाभंग झालाय, म्हणून तुझी सत्सद विवेकबुद्धी काम करत नाहीये. तुझं काव्य चुकीचं नाहीये, योग्य विचार आहे, सत्य आहे. अरे पण जिथे माणसाला विकार चुकले नाही तिथे प्राण्यांना विकार चुकणार आहे का? श्रद्धा डोळस असावी. तू त्या बैलामध्ये आम्हाला शोधण्याचा प्रयत्न केलास, पण त्याआधी व्यापाराच्या रूपात तुला सावध करायला आलेलो आम्ही. ओळखलं नाही तू आम्हाला. अहो सांभाळून, काय झालंय? पुढे जाऊ नका, तिकडे बैल उधळलाय. तो आवाज देखील तू ओळखला नाहीस. तुला ऐकू येणारा तो कुत्र्याचा आवाज हा संकेत होता, पण तू ओळखला नाहीस. हा कुत्राही माझी वाट अडवतोय का? पुढे जाऊ नकोस असा संकेत देतोय की काय? तू आमचा संकेत ओळखू शकला नाहीस, म्हणून तुला थडक बसली. क्षमा करा स्वामी, माझं काव्य योग्यच आहे, त्याचा अर्थही चुकीचा नव्हता, पण तुमचे संकेत ओळखायला मीच कमी पडलो. कधी कधी मनुष्य इतका स्वमग्न असतो की त्याला देवाचे संकेतही कळत नाही. अरे देव कधी कुठल्या रूपात आणि कुठल्या माध्यमात येऊन तुम्हाला संकेत देईल सांगता येत नाही. जिसने पहचाना वो संभल गया और जिसने नहीं पहचाना वो सगळी यंत्रणा रणजित काकांच्या नियंत्रणाखाली आहे. मी दाद मागून तरी कुणाकडे मागू? त्यात घर आमचंच आहे हे सिद्ध करणारा एकमेव पुरावा होता, तो कागदही फौजदाराने फाडलाय. कुणी न्याय द्यायला तयार झालं तरी तो पुरावा मागणारच ना. पण हा पुरावा आणू तरी कुठून? काय होतंय तुम्हाला? चालून चालून दम लागलाय. दम्याचा त्रास आहे मला. जरा विश्रांती घेतली की बरं वाटेल. तुम्ही थांबा, पाणी देते तुम्हाला. धन्यवाद. काय नाही, इथल्या सरकारी कचेरीत जरा मला एक काम आहे आणि जर वेळेत नाही पोहोचलो तर माणूस निघून जाईल आणि एक काम अपूर्ण राहील. हरकत नसेल तर मी करू शकते का तुमचं काम? अगदी मनातलं बोललीस मला. हे घे, ही चिठ्ठी त्या माणसाला द्यायची. ही चिठ्ठी दिली आहे. हा, तुम्ही इथेच आराम करा. हा, मी लगेच हे देऊन आले. बरं ऐक, थांब. हे काय, ही अंगठी दे त्याला, म्हणजे तो पटकन ओळखेल आणि काम लवकर होईल. बरं ठीक आहे, मी आलेच जाऊन. तुम्ही तोपर्यंत आराम करा.
बाळांनो, अमृत हवं असेल तर विष पचवण्याची तयारी ठेवा, आणि तसंच आयुष्यात सुख हवं असेल तर दुःख स्वीकारायची तयारी ठेवा. शिवारे शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर.